मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आणि त्यामुळे सरकारची आरक्षण कोंडी पुन्हा एकदा पाहायला मिळते। मनोज जरांगेंच्या आरक्षणाचा दुसरा अध्याय सुरू झालाय। त्याच संदर्भातल्या बातम्या आणि आत्ताची मोठी बातमी, राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातल्या घडामोडी वाढलेल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावरती आहेत। मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा दौरा असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। अमित शहांबरोबर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दिल्लीतून आरक्षण घेऊनच परत या अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे। पंतप्रधान साहेबाला बैठक घ्यायची गरजच काही, फोन लावला की तुम्हाला सांगतो संध्याकाळपर्यंत आरक्षण येते। त्याने फक्त एक फोन करून द्या, तिथून आरक्षण देऊन टाका। हे बंगाट पळत नंतर वरील कागद घेऊन शपथ सांगतो, ते शपथ व्हायला मी बी शपथ होऊन सांगतो। मोदी साहेबाचा नुसता तिघाला फोन येऊ द्या, 2 उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री। जर कागद 4 रोज तरी आला तिथून पुढे मराठीला आरक्षण डिक्लेअर, ब्रेकिंग न्यूज सगळ्या दाना देशात। पण त्यांना टाइम नाही का गोरगरीबावर लक्ष द्यायला। मी आता ते तातडीनं निर्णय काढा, गेला तर दिल्लीला तर चांगली गोष्ट आहे। दिल्लीनं ही ताबडतोब आदेश करावेत पंतप्रधान महोदयांनी आणि अमित शहा महोदयांनी की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विषय खूप पिढ्यांना पारचा आहे, तो तातडीनं मार्ग काढा। उद्या किंवा आज रात्रीतून आम्हाला लगेच आरक्षण मिळू शकतं। 1 घंट्याचा विषय फक्त किचकट केलंय। एकीकडे ही सरकारची अशी धावपळ सुरू असतानाच दुसरीकडे मात्र सरकारमध्येच असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याबाबत अजब विधान केलंय। शिंदे फडणवीस दिल्लीला गेल्याची कल्पना नसल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे। ते दोघेही त्यांच्या कामासाठी दिल्लीला गेले असतील अशी पुस्तीही अजित पवारांनी जोडली आहे। शिंदे फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना अजित पवार मात्र मंत्रालयात होते, काम करत होते। शिर्डीचा दौरा आहे, त्याच्यावर सकाळी मी मुख्यमंत्र्यांच्या समवेत 11 वाजता का 10:30 असं काही कितीदा टेक ऑफ असेल त्यावेळेस मी तिकडे। दादा फोनवरती चर्चा केली आहे का? अरे कसली चर्चा? ते दिल्लीला गेले, जे सीएम गेले त्याच्याबद्दल। मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली। जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं। मात्र शिंदेंना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय असा सवाल विचारत चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे। बघूया। टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार। छत्रपतींच्या समोर साक्षीने त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो। जरांगेंना संशय, आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? जरांगे पाटलांचा रोख कुणाकडे? मुख्यमंत्र्यांच्या शपथेनंतरही संशयाचं धुकच। दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेतली आणि मराठा आरक्षण देणारच अशी ग्वाही दिली। शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार असं सांगत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला। या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार। मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबद्दल खुद्द जरांगे पाटलांनी समाधान व्यक्त केलं, मात्र सोबतच एक संशयही व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय असा सवाल विचारत आम्हाला त्याला शोधावंच लागेल असं सूचक विधानही जरांगेंनी केलं। त्यांचा आम्ही सन्मान करतो, कधी पण तोंडापुरता नाही बोलत, आम्ही सन्मान करतो। ते चांगले पण आहेत। आता त्यांना कोण देऊ द्याय नाही हे आम्हाला आज दिवसभर शोधावं लागत का काय का आमच्या अशात पिढ्या जात्या शोधायला। काही दोन पाठीमागच त्यांना कोण देऊ द्याय नाही की काय, कारण त्यांनी शब्द दिला की पाळतेत ही त्यांची राज्यात ख्याती। आता त्यांनी जी काल शपथ घेतली
त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करतो, कौतुकही करतो, आदरही करतो. परंतु आमच्या लेकरा बाळांच्या सुद्धा आयुष्याचा प्रश्न आहे. छत्रपती शिवरायांना साक्षी मानून मराठा समाजाचं आरक्षण देण्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि मला अभिमान आहे की त्यांनी सांगितलं की काही झालं तरी चालेल, माझ्या शेवटच्या आयुष्याच्या क्षणापर्यंत मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. खरं तर महाराष्ट्रातील मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं अभिनंदन केलं पाहिजे. मराठा आरक्षणासाठी शपथ घेतल्याबद्दल जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतंय असं म्हणत चर्चांचा धुरळाही उडवून दिला. त्यामुळे जरांगे पाटलांचा रोख नक्की कुणाकडे आहे याची चर्चा सुरू झाली आहे. नितेश महाजनसह विशाल करोळे, झी 24 तास, जालना. आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी थेट जालन्यातल्या अंतरवाली सराटीतनं तहसीलदार चंद्रकांत शेळके जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचलेत. उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांना केली जाते. आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याच्या भूमिकेवर मात्र जरांगे पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. उपोषण मागे घेण्याची लेखी विनंती केली जाते. मनोज जरांगे पाटील उपोषणावर मात्र ठाम आहेत. आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं जरांगे म्हणतायत. उपोषण मागे घेण्याची लेखी विनंती तहसीलदारांकडून करण्यात आली, मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळालंय. मी तहसीलदार चंद्रकांत शेळके, अंबड तालुका. मी माननीय जिल्हाधिकारी जालना यांच्या वतीने माननीय जरांगे पाटील यांच्याकडे आलेलो आहे. प्रशासनाकडून आम्ही जरांगे पाटला यांना तोंडी आणि लेखी विनंती केलेली आहे की आपण शासन स्तरावर आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक कार्यवाही सुरू असल्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती केलेली आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेवरून राऊतांनी घणाघात केलाय. भाजपच्या सहवासात राहून खोट्या शपथा घेण्याची सवय शिंदेंना लागली आहे. त्यांनी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार अशीही शपथ घेतली होती. भाजपला कंटाळून भरसभेत राजीनामाही दिला होता. मात्र तेच शिंदे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत असं राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर सगळं चाललेलं. त्यांना स्वतःचा आचार विचार भूमिका काही नाही. जे BJP सांगेल तेच. काही दिवसांनी डोक्यावर हे काळ्या टोप्या घालून फिरतील. पाहत राहतो. घेऊ द्या शपथ. आणि मेहरबानी करत नाहीत. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत वगैरे, रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत हे शिवसेनेत राहणार होते. राहिले का? नाही ना. भारतीय जनता पक्ष आमचा छळ करत आहे, आमचा अन्याय करत आहे म्हणून जाहीर सभेत राजीनामा देणारे हे आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत किंवा भाजपने त्यांना मांडीवर घेतलाय. तुम्ही यांच्या शब्दांकडे काय लक्ष देताय? तर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मरून शपथ घेतली म्हणजे त्यांच्याकडे 24 तासात आरक्षण देण्याची जादूची कांडी असेल असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाषण करत होते. भाषण करतानाच त्यांनी भाषण सोडलं. नंतर त्यांनी छत्रपतींचा आशीर्वाद घेतला आणि परत शब्द दिला. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण त्यांना 24 तासाचा कालावधी देऊया. काल त्यांनी तो आशीर्वाद घेतला आहे तर कदाचित 24 तासात त्यांच्याकडे काहीतरी जादूची कांडी किंवा काहीतरी सोल्युशन असेल. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपतींचा शपथ घेऊन एखादा शब्द देतात म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी मार्ग असणार ना. त्याच्याशिवाय असं कसं केलं असतं ते. अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणावर बसलेल्या जरांगेंना सरकारनं उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र जरांगेंनी ती फेटाळत लावली. मंत्री गिरीश महाजनांनी उपोषणाला बसलेल्या जरांगेंना फोनही केला. उपोषण मागे घेण्याची विनंती महाजनांनी जरांगेंना केली. मात्र सरकारनं 2 दिवसात गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काहीच झालं नाही. मग आरक्षणाचं कसं काय होणार असा सवाल जरांगेंनी महाजनांना केलाय. लेकरांच्या पोटाचा प्रश्न असल्याने आता हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला.
नाही मानाचं जाऊ द्या दादा, मानाचं जाऊ द्या, पण आम्ही तुमच्या शब्दाला मान सन्मान दिला नाही, फक्त एवढं सांगा. नाही असं नाही. मग आता हे बघा, तुम्ही माझं पण ऐका ना, माझं पण ऐका ना. आता झालं, आता मी करेल सुरुवात. नाही साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, सरकारबद्दल आदर आहे. माझा ऐका, आता आम्हाला जर आदर नसता तर तुम्ही 15 दिवस मागितले होते, आम्ही 30 दिवस दिले की नाही दादा? बर ऐका ना, फक्त ऐका ना. आता 30 दिवस दिले, आम्ही वाढून 10 दिवस दिले. किती सन्मान केला सरकारच्या शब्दाचा. मग आता आमचं लेकर काय चुकलं? आमच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय दादा. अरे पण आता मला सांगा, थोडं आपल्याला कायमस्वरूपी शाश्वत द्यायचं असेल ना, तर थोडं अजून प्रश्न होतं. तुम्हाला सांगतो, अगदी कायम द्यायच्या तयारीतच आहे. सगळे जण त्याच्यावर अभ्यास करतात. पण कोणतं नाही सांगत मी, म्हणजे तुम्हाला तुमचं मला माहिती, पण देवेंद्रजी पण आता आमच्या लेकरांचा विशेष धोक्यात आले दादा. नाही पण थोडी आपण आपला जीव धोक्यात टाकू नका माझ्यासोबत. आता ते तुमच्या सरकारच्या हातात आहे, आता आमच्या हातात नाहीये, तुमच्या हातात आहे. आम्ही तुम्हाला द्यायचं तर आपल्याला त्यांचं कशाला बोलून साईराव? नाही 2 वेळा बाईक दिली, मी पण सांगितलं की आपल्याला नियमाने द्यायचं आहे, तू शुद्ध आहे, आम्हाला त्यांना द्यायचंच आहे. ते प्रामाणिकपणे समाजाची बाजू मांडतायत. पण असं नुसतं तुटकं फुटके द्यायचं नाही की झालं आणि गेलं असतं. नाही मग आता तेच म्हणले होते ना तुम्ही त्यावेळेस सुद्धा की 4 दिवसात हे होणार नाही, आम्हाला कायमचं द्यायचंय, 1 महिन्याचा वेळ द्या. आता 41वा दिवस आहे, त्याच्यावर काम सुरूच आहे. असं काही गुपचूप नाही 13 का 12 वर्ष सुरू राहील. मग जाऊन दे तिकडे. नाही तेवढं होणार नाही. नाही ते असं कसं? तुम्ही काय म्हणले 30 दिवसात होतंय, तुमचे 4 दिवसाचं अल्टिमेटम मान्य नाही. समिती 3 महिन्याची होती, त्याच्यासाठी आपण म्हटलं तर 2 महिने झाले, ठीक आहे 1 महिना अजून द्या. पण आपण त्याच्यात पुन्हा शिंदे समिती बसवली आणि तुम्हाला खरं सांगतो, आम्हाला पहिल्या समितीबद्दल मी बोलतच नाही दादा. आपली समिती तुम्ही आलात, मी म्हणलं 4 दिवस, तुम्ही म्हणले बाबा होणार नाही, कायदा टिकायला लागतो. म्हणलं ठीक आहे, तुमच्या शब्दाचा, मुख्यमंत्री साहेब शब्दाचा मान सन्मान आम्ही केला. तुम्ही म्हणले 1 महिना पाहिजे, आम्ही 41 दिले. आता प्रॉब्लेम काय? आमचा आयुष्य म्हणून दिसतं. पण आम्ही प्रामाणिकपणे जर कामच करतोय ना, ते कायम स्वरूपी ते काम लय दिवसात चाललंय. मग ते वर्षानुवर्ष 40 पूर्ण झालं, ते सुरू आहे. जाऊ द्या तिकडे. मग ते तर 40 वर्षापासून काम चालूच आहे ना, अभ्यास आणि ते समिती. तसं आता नाहीये. तुम्ही इतकं म्हणजे आता तुमच्या रूपाने तितकं हातगाईवर आलेलं काम किती करावंच लागणार आहे. तुम्ही ऐकत नाही मग करा संध्याकाळपर्यंत करा, उद्या करा. पण मी आता आज बसलोय दादा, तुमचा सन्मान ठेवलेला आहे आम्ही. आमचा मराठा समाज काही चुकला नाही, आमच्या आयुष्य उद्ध्वस्त झालं. काय चुकलं आमचं याचं उत्तर द्या. आम्ही गरीब नाहीत का? आम्ही निकष पार केले नाही का? मुख्यमंत्र्यांनी तर काल शपथ घेऊन सांगितलं. आणि तुम्हाला सांगतो की मागच्या वेळी पण आपण दिलं होतं ना, तुम्ही तर तुम्हाला अभ्यासाच्या गोष्टीचा मागच्या वेळी कोणी आरक्षण दिलं, आपण दिलं ना. आता ठीक आहे, तो आता मी राजकारणाचा भाग करणार नाही, कोणी टिकवलं नाही टिकवलं. पण आता या अनुषंगाने मला असं वाटतं की चांगला निर्णय होईल. आणि तुम्ही फक्त उपोषणाचा मार्ग स्वीकारू नका. ऐका तुम्ही नाही इतकं टोकाची भूमिका घेऊ नका. शेवटी जीवाला धोक्यात टाकून कशाला ऐकायचं? तुमचं इतकं तुम्ही एकदा बसले की मग परत तुम्ही म्हणाल त्याचा थोडा वेळ जर मिळतोय आणि कायमस्वरूपी जर मिळत असेल आरक्षण, तर मला वाटतं तुम्ही थोडी संधी दिली पाहिजे. नाही थोडी दिलीच ना. मग आता तुम्ही 15 दिवस म्हणले होते, 41 दिवस दिले. त्यामुळे जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली, तोच महाजनांकडनं पुन्हा फोनवरनं त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे जरांगे पाटलांशी फोनवरून संवाद साधल्याची व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी खुलासा केलाय. मराठा आरक्षणाबाबत कोणताही प्लॅन नसून आपण प्लॅन करणारे कोण असा प्रतिसवालच त्यांनी केला. फोनवर जी चर्चा झाली तीच जरांगे पाटलांशी चर्चा केली असंही त्यांनी स्पष्ट केलं. नाही, कुठलाही प्लॅन नाही. मी प्लॅन ठरवणार. मी कोण आहे ते सीएम आहे, डेप्युटी सीएम आहे. पण निश्चित आम्ही या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत. मी सकाळी तेच बोललो की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, आम्हाला तात्पुरतं आरक्षण द्यायचं नाही. आणि त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी आम्ही तापून लागून करतो आहोत. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष घालता आहेत. आणि काल तर त्यांनी एवढी मोठी विश्वप्रतिज्ञाच केली महाराजांची शपथ घेऊन. त्यामुळे निश्चित त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. संभाजीराजे छत्रपतींनी आज अंतरवाली सराटीत जात जरांगेंची भेट घेतली. मराठा आरक्षण न मिळाल्यानं पुन्हा एकदा जरांगे आमरण उपोषणाला बसलेत. त्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजीराजे अंतरवालीत पोहोचले. उपोषणादरम्यान किमान पाणी प्या अशी विनंती संभाजीराजेंनी जरांगेंना केली. म्हणून मी एवढं सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या बरोबर पूर्ण मनापासून अंतःकरणातून आमची तुमच्याबद्दल काळजी आहे. मला वाटते आणि काय बोलावं मी असं
नाही, मी काही प्रश्नाचे उत्तर देणार म्हणून मी तेच बोलतो. मला स्वतःला अडचण वाटायला लागली आहे. पण माझी विनंती सुद्धा कशी करायची, तुम्ही पाणी तर घ्या. मला असं वाटतंय एक छत्रपतींचा एक या नात्याने एक अधिकार थोडा बनतो, थोडासा अधिकार बनतो, सगळा अधिकार नाही बनत. ठीक, तुम्ही आम्हाला उपोषण करा, पण पाणी तर घ्यावं अशी विनंती करू शकतो मी. मराठ्यांना कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे वारंवार डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा उल्लेख करतात. पंजाबराव देशमुखांनी नेमकं काय केलं होतं, जाणून घेऊ त्याचीच इनसाइड स्टोरी. राज्यात अनेक भागात मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत. त्याचं पूर्ण श्रेय जातं डॉक्टर पंजाबराव देशमुखांना. पंजाबराव देशमुख यांची दूरदृष्टी होती म्हणून विदर्भातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली. पंजाबराव देशमुखांचा आरक्षणासंबंधीचा फॉर्म्युला काय होता आणि त्यासाठी त्यांनी नेमकं कशा पद्धतीनं कार्य केलं पाहूया. सुरुवातीला संविधान सभेचं कामकाज सुरू असताना मराठा समाज मागास असल्याची भूमिका पंजाबराव देशमुखांनी मांडली. पंजाबराव देशमुख हे घटना समितीचे सदस्य होते. आरक्षणाचा निकष हा जातपात किंवा संप्रदाय नसावा तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असावा असा विचार त्यांनी 22 नोव्हेंबर 1949ला घटना समितीसमोर मांडला. आर्थिक शैक्षणिक मागासलेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे त्यांनी केली. डॉक्टर आंबेडकरांनी कलम 340 मध्ये आरक्षणाची तसंच राष्ट्रपतींनी आदेश काढण्याची तरतूद केली. 1953 मध्ये कालेलकर समिती स्थापन झाली. तेव्हा या समितीनं ओबीसी घटक पुढे आणला. विदर्भातील मराठ्यांनी कुणबी या जातीची दस्तऐवजांमध्ये नोंद करावी यासाठी पंजाबराव देशमुखांनी मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन केलं आणि जनजागृती केली. जात प्रमाणपत्राची प्रक्रिया ही नोंदी आणि दस्तऐवजांमधून होते. त्यामुळे पंजाबराव देशमुखांनी मुंबईत सभा घेऊन जातीची नोंद दस्तऐवजात करून घेण्याचं आवाहन केलं. मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर विदर्भातील विशेष करून अमरावती विभागातील मराठा समाजाला आरक्षण मिळायला सुरुवात झाली. इथल्या मराठा समुदायाला त्यांनी स्पष्टपणे आवाहन केलं की तुम्ही कुणबी अशी नोंद दस्तऐवजांमध्ये करावी आणि त्यामुळे तुम्हाला जेव्हा काही लाभ मिळण्याची गोष्ट येईल तेव्हा त्याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. पण ही त्यांची दूरदृष्टी होती. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनजागृती केली की मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यामुळे आपण सर्वांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घेतले पाहिजे म्हणजे ओबीसीत आपला समावेश होतो. त्यानुसार तत्कालीन नोंदी जर बघितल्या तर मराठा मांग, मराठा साळी, मराठा कोळी, मराठा चांभार, मराठा तेली, मराठा नाव्ही आणि मराठा कुणबी अशाच नोंदी आहेत. 1960च्या दशकात मराठा शेतकरी हा मराठा कुणबी असल्याची मांडणी केली गेली. या मागणीला घटनात्मक दृष्ट्या मंजुरी मिळाली होती. मराठा हे कुणबीच असल्याचं पंजाबराव देशमुख यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं होतं. त्याच पंजाबराव देशमुख फॉर्म्युल्याचा आधार घेत मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. जे 1950-60च्या दशकात झालं ते आता का होऊ शकत नाही अशीच चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. अमरावतीहून अनिकेत डवाळेसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. तर दुसरीकडे जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा अध्याय सुरू झालाय. मध्ये गेले ते 40 दिवस. या 40 दिवसात नेमकं काय काय घडलंय बघूया. जरांगेंच्या अल्टिमेटमचे 40 दिवस. 40 दिवसात काय काय घडलं? 40 दिवसात सरकारनं काय काय केलं? अंतरवाली सराटीत 1 सप्टेंबरला लाठीचार्ज झाला आणि मराठा आंदोलन पेटलं. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले. 17 दिवसांनंतर राज्य सरकारला त्यांची मनधरणी करण्यात यश आलं. जरांगेंनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली.
मात्र अल्टिमेटम संपल्यानंतरही जरांगेंची सरसकट मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही आणि आता ते पुन्हा उपोषणाला बसले. मात्र सरकारनं जरांगेंकडून जो 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता त्यात नेमकं काय काय घडलं पाहूया. जरांगे उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल झाले. जरांगेंचा अंतरवाली सराटीत मुक्काम. मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जरांगेंचे दौरे. अंतरवालीत मराठा समाजाचा लाखोंचा मेळावा. मेळाव्यामुळे सरकार हादरलं. चौंडीतल्या धनगर आरक्षणाला जरांगेंचा पाठिंबा. पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात. तर सरकारकडून याच काळात कशा पद्धतीनं प्रयत्न सुरू होते पाहूया. 3 सप्टेंबरला न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना झाली. त्यानंतर समितीनं मराठा कुणबी पुराव्यांसाठी हैदराबादचे दौरे केले. 5000 कुणबी दस्तऐवजांचे पुरावे मिळाले. मात्र ही कागदपत्र पुरेशी नसल्यानं समितीकडून मराठवाड्यातील 8 जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त पुरावे गोळा करण्याचे आदेश. 30 सप्टेंबर पर्यंत पुरावे गोळा करण्याचे शिंदे समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. आता सरकार जरांगेंच्या मागण्यांवर कसा तोडगा काढतं हे नजीकच्या काळात समजेलच. नितेश महाजनसह विशाल करोळे, झी24 तास, जालना. तर राज्यातल्या जवळपास 3000 गावांमध्ये नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. मराठवाड्यात गावबंदीचं लोण आता जोमानं पसरू लागलंय. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आलाय. काही गावांमध्ये ग्रामपंचायतीचे अर्ज न भरण्याचे प्रकार समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे त्यावर एक नजर टाकूया. संभाजीनगरमध्ये गावबंदी करण्यात आली. संभाजीनगर जिल्ह्यात, जालना जिल्ह्यातही पुढाऱ्यांना एंट्री नाही. बीडमध्ये देखील, तसंच नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, धाराशिव, अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली. मराठा आरक्षणासाठी नांदेडमधल्या ग्रामस्थांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावात कोणी नेता आल्यावर काही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही जबाबदार नाही असा इशारा आज ग्रामस्थांनी दिलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पळसगाव, टाकळगाव, ताकबीड या गावांनी नेत्यांना गावबंदी करत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय घेतला. आमच्या पळसगाव आणि टाकळगाव अशी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी आज शपथ घेतलेली आहे की आजच्या बाद जे कोणी राजकीय पक्षाचे कुठलेही असो नेते असतील त्यांना गावामध्ये येण्यासाठी बंदी आहे. आल्यास त्यांच्या जीविताची हानी जे काही होईल त्यांच्या स्वतःवर राहील आणि इथून पुढे जे निवडणुका होतील त्या निवडणुकावर दोन्ही गावचा बहिष्कार असणार आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झालेत. कन्नडमध्ये मराठा समाज आंदोलकांनी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांची गाडी चढवली, निषेध केला. जोवर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर नेत्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिकाच मराठा समाज बांधवांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचं उपोषण सोडवलं होतं. 30 दिवस मागितले होते. मुख्यमंत्र्याला जरांगे पाटलांनी 40 दिवस दिले तरी सुद्धा 40 दिवसात का आणि याच मुद्द्यांवरती इनसाइड स्टोरीच्या एडिटर्स टेकमधून जाणून घेऊया ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे सर यांच्याकडनं. सर, तुम्ही कसं बघता या सगळ्या मुद्द्यांकडे? पुन्हा एकदा मागणी करण्यात येते. जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचा केवळ इशाराच दिला नाही तर त्यांनी उपोषणाला सुरुवातही केलेली आहे आणि यावेळेस अधिक कठोरपणे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे की पाणीसुद्धा घेणार नाही. छत्रपती संभाजीराजांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी 2 वेळ पाणी जरी घेतलं असलं तरी त्यांचा एकूण निर्धार पाहता हे दुसरं उपोषणाचं प्रकरण हे सरकारला अवघड जाणार असं आता चिन्ह दिसू लागले आहे. एक तर आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो अतिशय गुंतागुंतीचा झाला आहे हे सगळेच जण मान्य करतात आणि ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांना आश्वासन दिलं गेलं होतं की महिनाभरात आम्ही हा प्रश्न सुटवू, त्यांनी त्यानंतर आणखी 10 दिवस सरकारला दिले.
सरकारने निश्चितपणे समिती नेमली वगैरे काही प्रयत्नही चालू असतील, परंतु हा विषयच इतका अवघड आणि गुंतागुंतीचा एक क्लिष्ट आहे. विशेषतः तर न्यायालयात त्याची सगळी बाजू गेलेली आहे. त्यामुळे यावर नेमका उपाय काय सरकार काढणार यावर सगळेच साशंक आहेत. त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, शिवरायांची शपथही घेतली का बा न्यायालयात टिकेल असं आरक्षण मी देणार, परंतु ते कसं देणार याबाबत मात्र त्यांनाही खात्री नसावी, कारण ते देऊ शकत नाही असं आजपर्यंतचा एकूण इतिहास पाहता जाणवतंय. सरकार यात निश्चितच फसलंय आरक्षणात देऊन. आणि दुसरं म्हणजे जरांगे पाटलांना हलक्यात घेतल्यासारखं वाटतंय सत्तारूढ पक्षानं. अगदी सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे सरकार या आरक्षणाच्या चक्रव्यूहात अडकत चाललंय. यातनं बाहेर पडण्याचा मार्ग सरकार कसा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या काही दिवसात त्या घडामोडी अधिक वेगानं घडताना पाहायला मिळतील. लाल मातीतली कुस्ती म्हणजे